मला यातली एक ओळ वाचून दाखवायची आहे. ज्या मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण स्टेट बॅकवर्ड कमिशन, 4 स्टेट बॅकवर्ड कमिशनने नाकारलं, सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नाकारलं, अनेक हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं. त्याच मराठा समाजाच्या बाबतीमध्ये प्रस्तावना आहे 2 पानांची. त्यातला शेवटचा उद्देश मी शासनाचा वाचून दाखवतो मंगेशजी. हा सुद्धा कॉन्ट्राडिक्ट आहे या JR मध्ये. काय म्हणतात ते? शांत ऐका बरं का, शांत. मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत, परत एकदा वाचतो, मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे. काय संबंध आहे मराठा समाजाचा आणि ओबीसी आरक्षणाचा? आहे का संबंध? ओबीसी आरक्षण कुणाला दिलं गेलं? ओबीसी आरक्षण आता काळूराम चौधरींनी खूप चांगली माहिती दिली, त्यामुळे मी त्या खोलात जात नाही. बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला होता. अजून 10-20 मिनिटं ऐकायची कॅपॅसिटी आहे ना तुमची? बाबासाहेबांना सुद्धा प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही एससीला आरक्षण दिलं, ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अचूकपणा पाळला गेला, अस्पृश्यता पाळली गेली, आम्ही समजून घेतलं. बाबासाहेब तुम्ही एसटीला आरक्षण दिलं, ट्रायबलला आरक्षण दिलं, जे जंगलामध्ये राहिले होते ते आम्ही समजून घेतलं. मग गावगड्यातल्या माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेल्याला, हटकऱ्याला, धनगऱ्याला, संगऱ्याला, वंजाऱ्याला, सोनाराला, सुताराला का आरक्षण देताय बाबासाहेब? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, डोंगराच्या कुशीला बेलर बेलर रामोशी राहतोय, डोंगराच्या कुशीला मेंढपाळ राहतोय, गावगाड्यामध्ये बलुत्याचं आलुत्याचं सेवा देण्याचं काम माझा नाभिक करतोय, धोबी करतोय, लोहार करतोय. यांना सुद्धा मला विकासाच्या प्रक्रियेत आणायचं आहे. यांना सुद्धा मला महाराष्ट्राच्या, भारत देशाचा नागरिक म्हणून, काय सांगतं संविधान, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक, आम्ही गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाच्या हिताचं संरक्षण करू, त्याला हक्क अधिकार बहाल करू.